नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे पितृदेवाय नमः. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर ऐका माझी कथा पितृदेवाय नमः. नंदा. माझी शाळा सुटली तशी मी धावतच घरी आले. बाकी वर्गातील मुले रेंगाळत रेंगाळत येत होती मागाहून, पण मला घाई होती. दूध पिऊन आप्पांसोबत देवळात जायचं होतं. आमच्या घराच्या पानंदी जवळच आप्पात दिसले. काठीने आमच्या काळू आणि सैना या गायींना हाकवत हाकवत गोठ्याकडे नेत होते. मला पाहताच आप्पा म्हणाले, नंदे धावतेस कशाला, कोण पाठी लागले? मी म्हटलो, अहो अप्पा, तुमच्या बरोबर देवळात यायचंय, रोजच येते ना मी. अप्पा हसून म्हणाले, होय बाई होय, मला माहिती आहे ग, पण गमतीनं विचारलं. मी धावत धावत घरात घुसले आणि दप्तर कोपऱ्यात ठेवलं. घरात गेले तर आईने नुकतेच चुलीवरून दूध उतरवून ठेवलं होतं. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या फडक्याने मी गरम पातेल्यातील दूध माझ्या ग्लासात ओतले आणि फुंकर मारत मारत दूध पिऊन टाकले. मग खोलीत जाऊन फ्रॉक बदलला आणि आप्पांची वाट पाहत राहिले. गोठ्यात आई काळूचं दूध काढत होती आणि आप्पा छोट्या वासराला पकडून होते. 2 तांबे भरून आईने दूध काढले आणि आप्पांनी वासराला लुचायला सोडले. 2 हातात 2 दुधाने भरलेले तांबे घेऊन आई मागील दाराने आत आली आणि मला पाहताच म्हणाली, दूध घेतलंस का? आणि हे बघ, रात्री घरी आल्यावर अभ्यास पुरा करायचा गुरुजींचा. हा, सकाळी उशिरा उठतेस तू बाळा, सकाळसाठी ठेवू नकोस. दादा आला का शाळेतून? मी म्हटलं, नाही बहुतेक, आला तर दिसला असता ना मला. तेवढ्यात आप्पा त्यांच्या पंचावर अंगात बंडी घालून आणि हातात मोठी बॅटरी आणि काठी घेऊन लोट्यावर हजर झाले. मला पाहताच म्हणाले, चला नंदू बेटा, ते खोरणात पुस्तक ठेवले ते घे आणि चप्पल घाल, चला. एवढ्यात आई पदराला हात पुशीत बाहेर आली आणि मला म्हणाली, आप्पांचा हात सोडू नको जाता येताना, कळलं काय? वाटेत फुरशी दिवडं असतात पायाखाली, बघून चल. मी हो हो म्हटलं आणि आप्पांचा हात पकडला. आम्ही अंगणातून बाहेर पडणार एवढ्यात दादा शाळेतून आला. मी आप्पांचा हात पकडून निघणार एवढ्यात तो माझ्यावर खेकसला. नंदे, काय झालंय तुझं? हा, कसली फालतू नाटकं करता ग? गावातील फालतू माणसामध्ये विसरता, तू तरी सांभाळ. मी त्याच्या बाजूने धावत धावत बाहेर गेले आणि आप्पांच्या पुढे चालू लागले. जरा पुढे गेल्यावर आप्पा म्हणाले, नंदे, तुझ्या दादाला आवडत नाही तू माझ्याबरोबर येतेस ते. मग तू कशाला येतेस? तू जा बरं घरी. मी म्हटलं, आप्पा, मला आवडतं नाटक. तुम्ही इतरांना नाटक शिकवता ना, ते मला खूप आवडतं. अहो, तुमचं नाटक आहे ना, ते सगळं पाठपट झालंय माझं. आप्पा असं म्हणाले, खरं की काय? अगो, आणि नाटकाच्या पार्ट्यांचं पाठ होत नाही, तुझं पाठ बरं झालं. बोलत बोलत मी आणि आप्पा देवळाकडे पोहोचलो. आम्ही पोहोचेपर्यंत गावातील इतर झिलगे पण आलं होतं. मी काही लोकांना ओळखत होते. कुंभाराचा नामू, मोन्या दळवी, संतू मडवळ, कृष्णा जगताप आणि इतर काही काही. आप्पांनी माझ्याकडून पुस्तक मागून घेतलं आणि आप्पा म्हणाले, हा चला उभे राहा. अंक 2, प्रवेश 1. औरंगजेब आणि दिलेर खान. म्हणतात, दिलेर खानाची भूमिका करणारा नामू कुंभार उभा राहिला. औरंगजेबाची भूमिका आप्पा स्वतः करत होते. आप्पांनी नामूला दरबारात प्रवेश कसा करायचा, कुठे नजर ठेवायची, बादशहाला मुजरा कुर्दिसात कसा करायचा हे दाखवले आणि नामूकडून ते 3 वेळा करून घेतले. मग आप्पा बादशहाच्या भूमिकेत बाकावर बसले आणि बादशहाचे संवाद म्हणू लागले. माझ्या मनात आले, माझे आप्पा 1ली की 2री शिकलेले, गावात भिक्षुकी करणारे, आता कधी शिवाजी होतात, कधी सोयराबाईचे संवाद म्हणतात, कधी दिलेर खान, कधी औरंगजेब, कधी शिपाई. कसं काय बनतात आप्पा? त्यांच्या भूमिकेत कसं काय शिरतात? ह्या गावाच्या पलीकडे ते फारसे कधी जात नाहीत.
कधी गेले तर चुकून सरकारी कामासाठी रत्नागिरीपर्यंत. मग एवढं नाटकं बसवणं त्यांना कसं काय जमतं? याचा अर्थ एवढाच की माझे आप्पा खूप खूप हुशार असणार. पण माझा दादा आप्पावर का चिडून असतो? तो दादा माझा आप्पांशी म्हणजे त्याच्या वडिलांशी एक शब्द सुद्धा बोलत नाही. सारं काही बोलायला तो आईकडे. नाटकाची तालीम संपवून आम्ही घरी आलो. आई बिचारी आमची वाट पाहत होती. मग जेवण करूनच आम्ही झोपलो. सकाळी मला जाग आली तेव्हा माझ्या लक्षात आलं आप्पा सकाळीच भिक्षुकीला गेले असणार. त्याआधी त्यांनी गोठ्यात जाऊन गाईचं शेण काढलं असणार आणि मग शेण डोक्यावर घेऊन टोपलीतून बाहेर फोपडीनं टाकलं असणार. मग आप्पा किती वाजता उठले असतील? आप्पा रात्री उशिरा झोपतात आणि भल्या पहाटे उठतात. मी खोलीतून बाहेर आले. एवढ्यात बाहेर आई आणि रवी दादा यांचे मोठे मोठ्याने बोलणे ऐकू आले. मी कान टवकारले. दादा, मला हे पसंत नाही. रोज कसली नाटकं करतात, गावातल्या कसल्या कसल्या लोकात जमवतात. तो कोण असतो? न्हावी, कुंभार, मडवळ, हरिजन सुद्धा असतो म्हणतात नाटकात. सकाळी गावात भिक्षुकी करतात आणि रात्री नाटकात तालीम आणि या नंदेला घेऊन जातात. तू सांगत कसं नाही जाई त्यांना? आई, रवी, त्यांना नाटकाची आवड आहे ना. अरे नाटक भजन हा त्यांचा श्वास आहे. त्यांचे रोजचे काम ते व्यवस्थित करतात ना. शिवाय कुठे एकादशी सत्यनारायण असेल ती पण चुकवत नाहीत. हे लक्षात ठेव रवी. आपण 2 वेळा जेवतो, कपडे घालतो तो त्यांचेच मुळे. अरे शिवाय गुरांना घेऊन जाणे, गवत काढी घालणे कोण करतं? तू करतोस काही? रवी, पण खालच्या जातीच्या लोकांमध्ये वावरणं बरं काय? हा, आपले मामा बघ म्हणजे तुझेच भाऊ कसे अलिप्त राहतात गावापासून. तुझ्या भावाकडे कसे वातावरण असताना तू तुझ्या नवऱ्याला का सांगत नाहीस? आई, लग्नाच्या आधी मी माहेरची होते त्यावेळी ते संस्कार होते. लग्न करून या घरात आले, आता बाहेरचं विसरले आणि आता या घरचे संस्कार. रवी, मग नंदेला तरी असल्या लोकात नेऊ नको म्हणावं. आई, तिला आवडते नाटक, नंदेला जाऊ दे. नाहीतरी या गावात कसली करमणूक आहे? जाते एवढे जाऊन दे. दादा रागारागाने त्याच्या खोलीत गेल्याचं मी पाहिलं. मी आईजवळ येतात आई म्हणाली, नंदे, दोघांचं 1 मिनिट पटत नाही बाप लेकाचं. हा रवी पण बोलत नाही आप्पांची. कसला राग घेऊन बसला हे कोण जाणे. रवी, आईला मी किती वेळा सांगितलं तर ती आप्पांचीच बाजू घेते. खरे तर तिने तिचे भाऊ म्हणजे आईचे भाऊ म्हणजे माझे मामा कसे वागतात हे माहिती आहे तिला. गावचे मामा गावातील इतर समाजापासून अलिप्त असतात. मुंबईचे मामा सुद्धा कामावर जाताना आपला डबा आणि पाण्याच्या बाटलीला कोणाला हात लावू देत नाहीत. एवढं सोळं पाळतात. आणि माझे वडील आप्पा गावातील सगळ्या लोकांमध्ये मिसळतात. त्यांचे सगळं जेवत सुद्धा असतील. भजनाच्या वेळी कोणाच्या घरी चहा पितात, उसळी खातात. मला हे अजिबात आवडत नाही. आणि सोबत नंदेला घेऊन जातात. हे मला पटत नाही. नंदेला काय आपल्या आप्पांचा पुरता असतो. मी 2 वेळा वाद घातला आप्पांची, पण त्यांच्यात काहीही बदल नाही. या घरात राहण्याचा सुद्धा मला कंटाळा आला. पण आई आहे ना, आई म्हणजे माझा वीक पॉइंट आहे. तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. मी जन्मतः अशक्त होणो म्हणतात, पण आईने निगुतीने मला वाढवलं, मोठं केलं. तिला वाईट वाटतं मी आप्पांशी बोलत नाही ते, पण त्यांनी आमचे वागणं बदलावं मग मी बोलेन. नंदा, दादा मॅट्रिक झाला आणि मोठ्या मामांकडे शिक्षणासाठी गेला. दादा माझ्या मामाचा तसा खूप लाडका. दोघांचे विचार सारखेच, आप्पांच्या विरुद्ध. म्हणून दोघेही आप्पांना दुष्णे देत असतात. पण मी आप्पांच्या विचारांची, आप्पांची नाटके आवडीने पाहणारी, आप्पांची भजने ऐकणारी. कॉलेजात असताना दादा 4 दिवसासाठी यायचा तेव्हा आई आणि तो गप्पा मारायची, तासन तास बोलायची, पण तो आप्पांशी कधी बोलायचा नाही. आता दादा आला म्हणजे आप्पा म्हणजे खरं सांगायचं तर खुशच असायचे. त्याच्यासाठी शहारी आणायचे, ओले काजू आणायचे, आंबे आणायचे. पण दादाला त्यांचं हे प्रेम दिसत नाही. दादा ग्रॅज्युएट झाला आणि नोकरीला लागला. त्याने पत्र लिहून आईला कळवले. आईने आप्पांना सांगितले. तेव्हा आप्पांना किती आनंद झाला. ते जिथेच भिक्षुकीला जा तिथे त्या सर्व लोकांना सांगत, आपल्या मुलाचं कौतुक सांगत. त्यांनी आपल्या वाडीत सर्व घरात पेढे वाचले आप्पांनी. पण आईला आणि मला वाटायचे आमच्या दादाने
हे आप्पांना सांगायला हवं. एक वेळ त्याने आम्हाला कळवलं नाही चालत, पण आप्पांना त्याने पत्र लिहून कळवायला हवं. म्हणता म्हणता मी 12वी झाले आणि रत्नागिरीस DEDची ॲडमिशन घेतली. आप्पा मला रत्नागिरीस घेऊन गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं, रत्नागिरी सुद्धा आप्पांच्या किती ओळखी. अगदी ST स्टँडवर सुद्धा लोक आप्पांशी बोलायला येत होते. आम्ही ज्या लॉजवर राहिलो होतो एक रात्र, तिथे पण आप्पांना मोठा मान. कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो, तेथील क्लार्क सुद्धा आप्पांना ओळखत होते. त्यांची भराभर त्यांनी कामं केली आमची. आप्पांच्या नाट्यप्रेमाने आणि भजनी गाण्याने आप्पांनी माणसं जोडली होती. आप्पांचे नाट्यप्रेम आणि भजनप्रेम मात्र जोरात होते. त्यांनी पंचक्रोशीतील धडपड्या तरुणांना एकत्र करून नाटके सुरूच ठेवली. आमच्या गावात नोकरीनिमित्त आलेल्या 2 बाई पण नाटकात भाग घ्यायला लागल्या आणि आप्पांनी मग बाळ कोल्हटकरांची, मधुसूदन कालेकरांची नाटके बसवू लागले आणि ते पार सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण ते रत्नागिरीपर्यंत नाटके नेऊ लागले. दादा नोकरीला लागला आणि मामाने त्याचं लग्न जमवलं त्याच्यात ऑफिसमधल्या मुलीशी. दादाने पत्र लिहून आईला कळवले आणि आईला आणि मला लग्नाला बोलावले. आप्पांना दादाचे लग्न ठरायत हे कळलं तेव्हा ते खूप आनंदित झाले. ते आईला म्हणाले, अप्पा, अगं आनंदाची बातमी आहे. जोशींच्या घरात नवीन सून येते आहे. तुम्हा दोघांनाही त्याने बोलावले आहे. मी एसटीचं बुकिंग करून आणतो. तुम्ही दोघीच्या लग्नाला, रवीला आणि तुझ्या भावाला आनंद होईल खूप. जा तुम्ही. आई, पण त्याने आपल्या पित्याला बोलावलेले नाही. हे मला आवडलेले नाही. मी लग्नाला जायची नाही. अप्पा, असं करू नका, त्याला वाईट वाटेल. हा, नंदेला पण घेऊन जा. माझी काळजी करू नका, तुम्ही दोघी जात. आई, मी जाणार नाही. येथूनच अक्षता टाकेल, पण नंदेला जाऊन दे. शेवटी आई रवी दादाच्या लग्नाला गेली नाहीच आणि मी पण नाही. माझ्या आप्पांना लग्नाला बोलावलं नाही, हा मला राग नाही का येणार? रवी, माझ्या लग्नाला आई नंदा आली नाहीतच. कदाचित आप्पांना लग्नाला बोलवलं नाही हे त्यांना खटकले असेल, पण आप्पांबद्दल माझ्या मनात अढी बसली आहे. ती कशी जाणार? शिवाय ती मंडळी आली म्हणजे मामांकडे उतरणार आणि मामा आणि आप्पांचं बोलणं किती वर्षापासून नाही. म्हणजे मामांची आप्पा लग्नाला येऊ नये अशीच इच्छा असणार. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात मामांच्या आणि ऑफिसच्या कृपेने मी जागा घेतली आणि आता तरी आईने माझे घर पाहावे असे मला वाटू लागले. मी तिला पत्र लिहिले, पण तिचे उत्तरच आले नाही. माझ्या लग्नाला जेमतेम 6 महिने झाले असतील. एवढ्यात एक दिवस नंदेचा माझ्या ऑफिसमध्ये फोन आला आणि मी सटपटलो. आईला अर्धांगवायूचा मोठा झटका आला असून आप्पांनी तिला रत्नागिरीत परकार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं नंदेने मला सांगितलं. मी घाबरलो. आई म्हणजे माझा काळीच होता. आई म्हणजे माझा वीक पॉइंट. मी त्याच दिवशी रात्रीची रत्नागिरी एसटी पकडली आणि पहाटे रत्नागिरीत पोहोचलो. आईची परिस्थिती गंभीर होती. सलाईन्स लावली होती. तिचा फक्त एक डोळा उघडा होता आणि एक हात हलवत होता. ती कुणालाच ओळखत नव्हती. आप्पा आणि नंदा बाजूलाच होते. मला पाहताच आप्पा रडू लागले. नंदा पण रडू लागली. माझ्याही डोळ्यातून अश्रू जमा झाले. संध्याकाळी मी डॉक्टरना भेटलो. डॉक्टरांचे म्हणणे, आता पेशंटला घरी घेऊन जा. हॉस्पिटलमधील उपचार जवळजवळ संपले आहेत. आता यापुढे उपचार नाही. यापुढे घरचेच उपचार, मालिश करणे, व्यायाम करून घेणे, उन्हात ठेवणे वगैरे वगैरे. त्याच दिवशी आम्ही आईला घरी आणले. आईला घरी आणल्यापासून आप्पाने आईचा चार्ज घेतला. रोज तेलाने ते मालिश करण्यापासून हात वर खाली करणे, उन्हात ठेवणे, पाय वर करणे, गरम पाण्याने शेकणे सुरूच ठेवले. शिवाय आम्हा सर्वांचे जेवण करणे सुद्धा आप्पाच करायचे. आप्पाने आईला हॉस्पिटलमधून घरी आणले हे कळले मात्र दुसऱ्या दिवशीपासून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक भेटायला येऊ लागले. कित्येक लोक मदत करण्यासाठी आले. काही बायकांनी रोज भांडी घासून द्यायचे, जमीन शेण काढून द्यायचं, बागेमध्ये काम करायला लागले. कोणी आईसाठी तेल आणले, कोणी डुकराचं तेल आणले. एवढी माणसे आमच्या घरी कशी येतात हा मला पण प्रश्न पडला होता. गावचे सरपंच, पोलीस पाटील, अगदी जिल्ह्याचे आमदार पण येऊन चौकशी करून गेले. सारे जण येऊन आप्पांना भेटत असेल. काही लागलं तर कळवा असं सांगत असत. मी नंदेला विचारलं, नंदे, एवढी माणसे चौकशीला मदतीला कशी काय येतात? नंदी मला म्हणाली, दादा, हे आप्पांमुळे.
आप्पा सर्व समाजात मिसळतात, कोण कुठल्या जातीचं हे पाहत नाहीत. त्यांना नेऊन भजन करतात, कोणालाही पेटी तबला विना मोबदला शिकवतात. गावातील सर्व जातीच्या धर्माच्या लेखून नाटके करतात. त्यामुळे ही लोक आप्पांच्या मदतीसाठी धावतात. मला शरम वाटते, मी असं काहीच केलं नाही. अशी माणसं मी जोडलीच नाही. रत्नागिरीच्या डॉक्टरनी 1 दिवसाआड एक इंजेक्शन घ्यायला सांगितलं होतं, ते लिहून दिलं होतं. पण मला वाटलं या खेडेगावात कोण इंजेक्शन देणार, कोण डॉक्टर येणार. आप्पांना हे कळलं तेव्हा आप्पांनी 10 किलोमीटर एका डॉक्टरना निरोप पाठवला. मात्र 1 दिवसाआड रोज घरी येऊ लागला, ब्लड प्रेशर तपासू लागला. आप्पाने एवढं माणसं जोडली होती. आईच्या आजारपणामुळे आप्पा सर्वच आघाड्यावर लढत होते खरे. पहाटे उठून गोठ्यात जाणे, शेण काढणे, दूध काढणे, आईची स्वच्छता, कपडे बदलणे, आंघोळ घालणे, आमच्यासाठी चहा नाश्ता करणे, मग गावात भिक्षुकीला जाणे. नंदी मदतीला होती म्हणा थोडीफार, पण तिला पण आता कॉलेजला जायची घाई झाली होती. मला पण जायचं होतं माझ्या ऑफिसला. मग माझ्या आईची काळजी कोण घेणार? आईकडे लक्ष द्यायला आहे कोण? एकटे आप्पा, एकटेच आप्पा. आणि त्यांनी गोळा केलेली ही माणसं. मग मी आप्पांना दोष द्यायचो. गेल्या कित्येक वर्षात मी आप्पांची भाषण केलेलं नाही, माझ्या लग्नात त्यांना बोलवलेलं नाही, त्यांची सूत त्यांना दाखवली नाही, नवीन घर घेतलं मुंबईत ते बघायला या म्हटलं नाही. चुकीचा वागलो मी. आई आणि नंदू सारखी सांगायची, आप्पांची निदान 2 शब्द बोल. पण ते पण केलं नाही मी. माझा जायचा दिवस आला. दुपारी जेवून निघणार होतो मी. आप्पांनी वरण भात मेथकूट तयार ठेवलं होतं. आप्पांनी आईला सूप भरवलं आणि नंदीने ताटं घेतली. मी कसाबसा 2 घास कशाखाली घातले आणि उठलो. मी उठलो हे पाहून आप्पा आणि नंदी पण ताटावरून उठली. मी आईकडे जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पायावरून हात फिरवला. माझ्या पाठीच आप्पा आणि नंदी उभी होती. घशात कड येत होते, डोळ्यात अश्रू जमा झाले होते. काही कळायच्या आत मी आप्पांच्या गळ्यात पडलो. क्षमा करा आप्पा, क्षमा करा, तुमच्या कोकराला क्षमा करा. आप्पा तुम्हाला ओळखलंच नाही मी. आप्पा मला थोपटत होते. असू दे बाळा, असू दे. अरे बाप मुलावर कधी रागवतो का? बापाने मुलावर फक्त प्रेम करायचं असतं, माया करायची असते. तो रागवेल कसा? आप्पा, माझ्यासारखा मुलगा असता तर कुठलाही बाप रागवला असता. पण आप्पा तुम्ही खरंच महान आहात. तुम्ही गावातील लोकांना जमवून भजने करता, नाटके करता, जातीपातीचा विचार करत नाही म्हणून मी तुम्हाला दोष दिला. आयुष्यभर आप्पा तुम्हाला मी दोष दिला. पण तुम्ही समाजात मिळून किती माणसे जमवलीत हे आईच्या आजारपणात कळले. आपण समाजात मिसळलो तर समाज तुमच्या मदतीला येतो हे मला आत्ता समजलं. आप्पा मला क्षमा करा आप्पा. आप्पा रडत रडत मला थोपटवत होते. शेजारी नंदी पण मला मिठी मारून रडत होती. मी माझं रडू आवरलं आणि बाहेर पडत होतो. माझं सहज लक्ष आईकडे गेली. आई प्रथमच एका डोळ्याने हसत होती. असं मला उगीच भास झाला. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.